महानगरपालिकेचं पाणी येतं टाक्यामध्ये साठवलं जातं की 20,000 झाले काजूचे त्यांच्या. म्हणजे म्हणा हे काय करतोय मला काय कळत नाही. एकदम सेफ मध्ये राहतो. तू यही पर रुक जा. तू मला फुल नाही ना बघत बा. आता मस्त तिघजण काय करणार. दादू इज बिग बंकर. हे बघा मी लवकर उठल्यानंतर मला उठवत जा असं. तर याला पण छान सुंदर अशी कळी लागलेली आहे. हरे कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आता आणि मी आता स्वयंपाक करत आहे. स्वयंपाकामध्ये मी बनवत आहे कढईमध्ये आहे मिक्स व्हेजची भाजी. तुम्हाला दाखवते. हे बघा मिक्स व्हेज शिजत आहे आणि इकडं चपात्या बनवण्यासाठी मी तवा ठेवलेला आहे गॅसवरती. आणि आता अगोदर पारिजातच्या पानाचा काढा पिते नंतर चपात्या बनवायला सुरुवात करते. मी 4 वर्षापासून वेगळ्या प्रकारचे सकाळी काढेच पिते. फक्त उन्हाळा सोडला तर हिवाळा आणि पावसाळा काढेच पित असते. आणि आयुर्वेदिक औषध गोळ्या तर खूप खाल्लेल्या आहेत वातीसाठी. पण मी आता 2 वर्षाला आयुर्वेदिक औषध गोळ्या पण बंद केलेल्या आहेत. फक्त आता पथ्य पाळते जेवणामध्ये आणि काढे पण पिते अधूनमधून. आता माझा सगळा स्वयंपाक झालेला आहे आणि फक्त पोहे बनवायचे राहिलेले आहेत दादूसाठी. दादू खूप स्पेशल चिरंजीव आहे माझा. आणि मनुडा पण. हे बघा आणि फोंडेची इथं देवपूजा करत आहेत. आपको किसने कहा वाइट. किसने कहा. हाँ यहाँ देखो यहाँ. इधर देखिए इधर देख के बोलिए. नहीं ठीक आहे कर लो पूजा. मनाने काल बंक केलेलं कॉलेज आणि दादूने आज बंक केलेलं आहे. हे बघा कहाँ गया बंकर. फोनवर बोलते कोणाशी तर. दोघांचं असं चालतं. मी स्वयंपाक बंक केल्यानंतर कसं व्हायचं. कावळ्यावरून हे होऊन जातील म्हणून जातील तुमच्या पोटातले. ना तुम्ही लढाई कराल माझ्याशी. गोकर्णाची फुलं देते फोंडेजींना. आज पण 3-4 फुलं आलेले आहेत गोकर्णाला. एक इथं गोविंद जय बोलो गोपाल जय जय. आजचं बाहेरचं वातावरण खूप खराब आहे. धड पाऊस पण पडत नाहीये, ऊन पण नाहीये, वारा पण नाहीये. एकदम आकाशाची घुसमट होत आहे. हवा पण नाहीये. आणि ही फुलं आहेत लाजाळूची. खूप सुंदर दिसतात आणि भरपूर फुलं येतात लाजाळूला पण. खूप सुंदर दिसतात फुलं. आणि कळ्या बघा किती सुंदर आहेत लाजाळूच्या. इथं माझी आई पोहे बनवते आणि मी नाही चाललो कॉलेजला. एक लेक्चर साठी मी नाही. असू दे बाळा, शिक्षक येतात. एक लेक्चर असलं तरी येतात. ते जायचं ते तुमच्यासाठी येतात ना. तुम्ही का बंक करता. नाही ते बाबा कमाल आहे बाबा. कमाल आहे. मी कमाल आहे साठी नाही जात. मग कशासाठी जातो. शिकायला जातो ना. मग शिक्षक येतात शिकवायला. जायचं बाळा. आमच्या घरामध्ये 2 बंकर आहेत. आज पण नाही जाणार म्हणतोय म्हणा. आज पण एक लेक्चर आहे. हा आता पप्पांना पण सांगते की तुम्ही पण नका जाऊ ऑफिसला. चौघही आपल्या घरात मस्त आपण काय करू. तिकडे एक बंकर आहे बिग बंकर. दादू इज बिग बंकर. हे बघा मी आठवड्यात नाही एकदा. अरे काल पण केलं ना बंकर. 2 दिवस झाले. अरे पण ते काल लेक्चर नव्हतं तर मी कशाला जाऊ. काय करू. एक लेक्चर करपतील. दादूला पोह्याची चिंता आहे. तो म्हणतो पोह्याकडे बघ. हे ताट माझ्यासाठी, ते ताट पप्पांसाठी, ते ताट दादूसाठी. आणि आईच एकटी वेगळी खाते. चपाती का तू पोहे का नाही खाते. थोडेसे खाईल मी अगोदर. चपाती भाजी खाईल. मस्त मस्त फ्लावर, गाजर, बटाटा. व्हेज मराठा. व्हेज मराठा नाही मिक्स व्हेज झालेली आहे. सॉरी मिक्स व्हेज. मस्त मस्त. तुम्ही पण या स्वादिष्ट भोजन करायला. फोंडेजींची तयारी झाली आहे ऑफिसला निघण्याची. तुम्ही जरा लवकर उठत जाणार. मी सगळ्यात लवकर उठते घरामध्ये 6 वाजता. मी लवकर उठल्यानंतर मला उठवत जा असं. बापरे चापलूस आहे. चापलूस खूप. तुम्ही पण उठत जा लवकर. अलार्म लावा जा. माझा अलार्म असतो मी उठते. आता मीच उठत नाही. मी गजर लावतो उद्या. ठीक आहे. आजी आलेले आहेत गप्पा मारायला. आणि आजींची काजूची बाग आहे आणि आजी सांगतायत की 20,000 झाले काजूचे त्यांच्या. चांगलं ना. कोल्हापूर ना आजी. हा चांगलं आहे. चांगलं इन्कम आहे. आणि आजी तिकडेच असतात आणि आजी इथे राहतात समोर. जेवण वगैरे झालं ना. येत जावा राहत जावा.
पुन्हा जायचं. हा चालतं. चला आजी करू का काम? हा. अरे तो बंकर आहे माहिती का, बसलाय. या बघ बसलाय मोबाईल घेऊन. आज सुट्टी, त्यानं पण सुट्टी मारली, यानं पण सुट्टी मारली. मस्त चाललंय तू. अच्छी बात आहे बेटा, तू काल सुट्टी मारली. चला आता मस्त तिघजण काय करणार? टाइमपास. अच्छे मजे तुम्हारे. ओमला शोधत शोधत आदू पण आलेला आहे. मग कसं आहे बाळा? मस्त मस्त ऑल गुड. जेवण नाश्ता? हा चाय पाहिजे होती, घे घे. आजी मग कधी जाणार आहे कॉलेजला बाळा? 12 वाजून गेलेत. मी उद्याच्या 12ला जाणार आहे. तू मला फुल नाही ना म्हणत बाळा. सकाळी म्हणला की जाणार नाही आणि आता 10-15 मिनिटापूर्वी विचारलं तर म्हणला जाणार आहे. चाललंय की मग उद्याच्या 12ला. लबाड बच्चा. दुपारचे 1:30 वाजले आहेत आता आणि माझी घरातली सगळी कामं झालेली आहेत. चिरंजीवाने आज मदत केली थोडीशी, त्याच्यामुळे आज कामं लवकर झालेली आहेत. आणि बाहेर सुद्धा वरुण देवाने आज थोडीशी विश्रांती घेतलेली आहे आणि सूर्यदेव प्रकट झालेले आहेत, त्याच्यामुळे बरं वाटत आहे थोडंसं. पण मंद मंद हवा सुद्धा येत आहे अधूनमधून. आता हे निर्माल्य मी खाली झाडाच्या आळ्यात टाकून येते. पार्किंग मध्ये पण खूप शांती शांती आहे आणि खाली पारिजातच्या झाडाचा खूप सुंदर सडा पडलेला आहे. खूपच छान वाटत आहे. बघा किती सुंदर सडा दिसत आहे. दुपारचे 2 वाजले तरी फुलं अजून ताजी तवाणी दिसत आहेत. चला कढीपत्त्याच्या आळ्यामध्ये टाकते. पावसाळ्यात सगळी झाडे हिरवीगार दिसत आहेत आणि इथं ब्रह्मकमळाच्या झाडाला ना एक छान सुंदर अशी कळी लागलेली आहे. हे बघा इथं आहे, लपून बसलेली आहे कळी. खूप सुंदर दिसत आहे. वा भाई वा. आणि ह्या ब्रह्मकमळाच्या झाडाला ना 2 कळ्या लागल्या. ही 3री कळी आहे आता आणि खूप सुंदर दिसत आहे आताच. इकडे एक ब्रह्मकमळाचं झाड आहे, रोप आहे, तर याला पण छान सुंदर अशी कळी लागलेली आहे. हे बघा खूप सुंदर दिसत आहे, गुलाबी गुलाबी. हे बघा. आणि नागवेलीचा वेल बघा ह्या कुंडीत आहे, ह्या कुंडीत लावलेला मी. ह्या कुंडीतून तो 3-4 कुंडीमध्ये पसरलेला आहे, अक्षरशः इकडंपर्यंत आलेला आहे. लिंबूच्या कुंडीपर्यंत आलेला आहे नागवेलीचा वेल. तू यही पर रुक जा घुम मत. त्याला 1-2 कुंड्यापर्यंतच मर्यादित ठेवते, पसरतो हा खूप. लिंबूची झाडं पण खूप सुंदर आलेली आहेत आणि याच्यामध्ये गवत वाढलेलं आहे खूप सारं. काढावं लागतं वेळच्या वेळेला, नाहीतर झाडांचं पोषण गवत खाऊन टाकतात. मला असं झाडवेलींच्या सानिध्यामध्ये राहायला खूप आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात आवडतं राहायला. छान वाटतं अक्षरशः यांच्याकडे पाहिल्यानंतर, प्रसन्न वाटतं, मन एकदम प्रसन्न होऊन जातं. बघा आणि कुंड्यामध्ये खूप साऱ्या तुळशी पण आलेल्या आहेत. वा वा वा. चला आता घरी जाते. थोड्या वेळा झाडवेलींच्या सानिध्यात राहिल्यानंतर छान वाटलं. आता घरी जाते. थोड्या वेळ थांबले ना, गरम व्हायला सुरुवात झालेली आहे, कारण आज सूर्यनारायण प्रकट झालेले आहेत. केसाच्या मागे घाम साठलेला आहे. हे बघा जी वस्तू आणली होती ना तीच विसरले, चालले होते वरती. ऐसा तो काम है मेरा. ही धूपदाणी इथंच ठेवून चाललेली मी. चलो इसको ले लेते हैं. खालून वरती येईपर्यंत दम लागतो अक्षरशः. अंजी सेकंड इनिंग का खाना चालू है पुत्र का. मस्त चल रहा है ना दिन. लवाड बच्चा. चला हे काम झालं आणि शंख बघा मी स्टँडवर ठेवायला सुरुवात केलेली आहे. आता हे स्टँड आम्ही ऑनलाईन मागवलेलं, हे बरं पडतं. नाहीतर मी अगोदर इकडे ठेवायची, शंख घेते वेळेस वगैरे तुटायची भीती असते, त्याच्यामुळे मी आता याच्यावरच ठेवते स्टँडवर. एकदम सेफमध्ये राहतो. दादू का क्या चल रहा है? बाप रे बाप. हे बघा हातात डब्बाच घेऊन बसलेला आहे शंकरपाळ्याचा. थोड्या वेळाने खाणार. थोड्या वेळाने. मग आता काय वास घेतो का बघत बसतो? ठेवलंय लबाड. मग कॉफी बरोबर का? शंकरपाळ्या कॉफी बरोबर खाणार का? असंच. चला आता मी थोडा वेळ आराम करते आणि माझी आराम करण्याची जागा मनाने बळकवली आहे आज. इथे का बसला तू? तुझा तिकडे जा, मला तर आराम करू दे. ठीक है, खाना खाने के बाद चले जाना. हाँ मैं यहाँ पर थोड़ी देर आराम करूंगी.
आणि आराम झाल्यानंतर 2 ब्लाउजची मला कटिंग करायची आहे. बाबो किती काम करते बघा. मी आराम करणं कॅन्सल केलेलं आहे आणि आता पिंप घासायला सुरुवात केली. पिंपचं पाणी संपलं होतं, म्हणलं चिरंजीव याच्यामध्ये ओतून टाकतील आणि पिंप घासायची राहून जाईल. पिंप घासते आणि खालो तुम्हारे मजे बेटा, तुम्हारे दिन है, खाओ आराम करो. बोलते ना पिता की राज में आराम करो और 2-4 साल बाद तुझको करना ही काम, कष्ट करना ही है. तू किती कष्ट करते राव. पण मला पण 4-5 वर्षांचा आराम मिळेल ना. हमारी बहू आ जाएगी, मुझे झूला झुलाएगी, झुला हाथ में थाली देगी. आपल्या घरी झुला नाही आहे. अरे आपण असं म्हण आहे रे. हा का. झूला झुलाएगी म्हणजे सेवा करेल. हो का. हो. बर देखेंगे कैसे क्या. पिंप धुवून झालेली आहे. मला म्हणलं पाणी होत आता आणि म्हणा हे काय करतोय मला काय कळत नाही. आक्कड बक्कड बंबेबो. अरे असं काय करतो राजा. डाल दो पिंप में पाणी आराम से. पिंप किती छान चमकत आहे आणि पिठाचा डबा पण मी धुवून ठेवलेला आहे वरती. पानी मत गिरा उसके ऊपर. सांडू नको राजा प्लीज. आराम से आराम से. बाहुबली. आम्ही पिण्याचं पाणी खालूनच घेऊन येत असतो. 1-2 हंडे आणत असतो. 1 दिवसाड पाणी येतं महानगरपालिकेचं आणि वरती पण येतं संध्याकाळी 6च्या वेळेस. तर इकडच्या नळाला येतं पाणी पण पी वाटत नाही ह्या नळाचं. कारण काय होतं महानगरपालिकेचं पाणी येतं टाक्यामध्ये साठवलं जातं आणि टाक्यातलं पाणी नंतर संध्याकाळी वॉचमन वरती चढवतो. पण आम्हाला पिऊ वाटत नाही कारण टाक्या थोड्याशा अस्वच्छ असतात. ते दिसतं आपल्या डोळ्याला, त्याच्यामुळे ते पाणी पिऊच वाटत नाही. आणि तसं पाहायला गेलं तर महानगरपालिकेच्या ज्या मेन मोठ्या टाक्या आहेत त्या पण जरा अस्वच्छच असतात, पण ते आपल्या डोळ्याआड असतात, त्याच्यामुळे काय नाही वाटत. पण हे पाणी पिऊ वाटत नाही. आणि तशी आम्हाला पहिल्यापासून सवयच आहे. जेव्हापासून राहायला आलो इथं 20 वर्षापूर्वी तेव्हापासून आम्ही खालूनच पाणी आणतो. आमच्या गॅलरीमध्ये 2 चिमण्या येऊन बसलेल्या आहेत सुंदरशा. गेल्या ओढून त्या झाडावरती कावळा मस्त ह्या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारत आहे. दुपारचे 3 वाजले आहेत आणि आत्ता मी शेंगदाणे भाजत आहे. आज मी भरपूर कामं केलेली आहेत. आराम करायचा होता पण केला नाही कामामुळे. शेंगदाणे पण छान खरपूस भाजले गेले आहेत. आता गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतरची नाकं काढून ठेवते. घरामध्ये अचानक कुठून हा किडा आला काय माहित आणि किती जोरात पळत आहे. बापरे बाप. या किड्याला ना केस आहेत, जोर जोरात पळत आहे. आता काय करायचं या किड्याचं मला कळत नाही. ए बाबा पेपरवर घेतलेला आहे. आता याला ना खिडकीतून खाली सोडून देते जाईल. कसला किडा मला काही कळत नाही. मी दाखवते झूम करून. किती जोरात पळत चाललेला आहे. बापरे बाप. पेपरवर पण थांबत नाही येतोय बा. रस्ता कसा मोडतो लगेचच. त्याला खिडकीतून बाहेर टाकून देते. ये कागदामध्ये ये बस. चलो 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 चलो. अरे बस यायला पण बापरे. चला चढला फायनली. चला तर खिडकी खोलते. खिडकीतून जा खाली. कुठल्या तर वनस्पतीवर बस जाऊ. बाहेर पण थंड थंड हवा येत आहे आणि हलका पाऊस यायला सुरुवात झालेली आहे आता. चला सूर्यनारायण ढगाड गेलेले आहेत. आता ढगांचं राज्य सुरू होईल. सायंकाळचे 4 वाजले आहेत आता आणि मी माझ्यासाठी आता सुंठेचा काढा उकळायला ठेवलेला आहे. सुंठेचा काढा चांगला उकळेपर्यंत आता 2 ब्लाउजचे अस्तर कट करून ठेवते. काढा पण चांगला उकळलेला आहे. आता गॅस बंद करते. पण बाहेर जोरजोराच्या पावसाला सुरुवात झालेली आहे. हा डब्बा काढून ठेवते अगोदर. याच्यामध्ये पीठ भरायचं आहे गव्हाचं काल दळलेलं. सूर्यनारायणची जागा आता वरुण राजाने घेतलेली आहे. जोरजोराचा पाऊस पडत आहे. सकाळी तर चांगलं ऊन पडलेलं, आता पाऊस पडत आहे. चला ठीक आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस पडणारच. आता मी काढा घेते शोधून. छान थंड थंड पावसामध्ये गरमागरम काढायचा आनंद घेते. आता थोड्या दिवस चहाचा आनंद विसरायचा. सकाळपासून दुपारपर्यंत चांगलं ऊन पडलेलं. आता 1 तास झालं धोधो बरसत आहे पाऊस. जोर जोराचा पाऊस पडत आहे. बाप रे बाप, क्या ही बोले इस बारिश का. खूप जोराचा पाऊस पडत आहे.